बळीराजासाठी एक मोठी बातमी समोर येते। महाराष्ट्रात जून महिन्यामध्ये सुद्धा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। हवेचे दाब अचानक वाढल्याने मान्सूनचा प्रवासही महाराष्ट्राच्या मध्यावर थांबलाय। त्यामुळे राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही। पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। या 15 जिल्ह्यात महत्त्वाची बातमी आता समोर येत आहे। पाऊस या थांबणार। 15 जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात पाऊस थांबणार। आता पेरणी झालेल्या शेतकऱ्यांवर मोठे संकट। जिल्हे, तालुके, गावाची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। राज्यातील या 15 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी गंभीर असा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। तुम्ही तर पेरणी केली असेल, तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आता समोर आली आहे। जून आणि जुलै महिन्यासाठी या 15 जिल्ह्यांमध्ये पाऊस पूर्णपणे थांबणार असल्याची सर्वात मोठी माहिती आता समोर आली आहे। तुम्ही तुमच्या शेतामध्ये सोयाबीन पेरला असेल, कापूस पेरला असेल, बाजरी पेरला असेल, तूर पेरला असेल, मूग पेरला असेल, अशी कोणती जर पिके तुम्ही पेरली असतील तर आता हवामान खात्याकडून तुम्हाला गंभीर असा इशारा देण्यात आलेला आहे। या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सावधान राहण्याच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत। सर्व शेतकरी पेरणी केल्यानंतर त्यांच्या शेतामध्ये पाऊस वेळेवर यावा याची नेहमीच वाट पाहत असतात, परंतु अचानक एक धक्कादायक वेळापत्रक आता पावसाबद्दल समोर आले। त्यामध्ये स्पष्टपणे सांगितले की या 15 जिल्ह्यांमध्ये जून आणि जुलैमध्ये या 2 महिन्यामध्ये पाऊस अजिबात नसल्याचं सांगण्यात आलंय। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। आता कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पाऊस नसल्याने शेतकऱ्याच्या चिंतेमध्ये आहेत। शेतकऱ्याचं नेमकं आता काय करावं हे सूचना झाले। नुकतीच सर्व शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे। तुम्ही पण आता पेरणी केली असेल तर तुम्ही आता सावधान राहायचंय। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस थांबणार आहे बघा। सर्वच हवामान अभ्यासक बोलत होते की 2025 मध्ये मोठा पाऊस पडणार, परंतु अचानक पावसाच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल झाल्याने शेतकऱ्याच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण सुरुवात व्हायला तयार झाले आहे। अरबी समुद्रामध्ये आणि तसेच बंगालच्या उपसागरामध्ये एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या 15 जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पडणार। त्यामुळे जून आणि जुलै महिना पावसाचा खंड पडणार असल्याने शेतकऱ्याच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पेरणी केली असेल तर तुम्ही आता काय करायचं आहे याची देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जून आणि जुलैमध्ये खंड पडणार आहे याची सविस्तर अपडेट काय आहे सर्वांनी इथे लक्ष देऊन पाहायचं आहे। शेतकरी मित्रांनो, खूप खर्च करून शेतामध्ये पेरणी केली आहे। जवळपास 80 ते 90% शेतकरी पावसाच्या जीवावरच अवलंबून असतात। त्यामुळे पाऊस जर वेळेवर आला नाही तर त्यामुळे जे पेरणी केलेले असते त्या पेरणी केलेल्याचं दुबार पेरणी करण्याचं संकट शेतकऱ्यावरती येत असतं। त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होतो। आधीच शेती पिकासाठी कर्ज काढून शेतकऱ्यांनी पेरणी केलेली असते, त्यातच पावसाने धोका दिला तर शेतकऱ्याच्या मनामध्ये एक वेगळीच भीतीचं वातावरण तयार व्हायला सुरुवात होते। तशाच प्रकारची धक्कादायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यासाठी आता काय करायचं आहे, शेतकऱ्यांना कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पेरणी केलेली आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पेरणी केलेली नाही। आता पेरणी केल्यानंतर आता पेरणी करून थोडीफार उगवण क्षमता सुद्धा झालेली आहे। काही जणांच्या शेतामध्ये पिके सुद्धा उगवले असतील, काही जणांच्या शेतामध्ये पिके यायला सुद्धा सुरुवात झाली असेल, पण आता पाऊस किती दिवस कोणत्या जिल्ह्यामध्ये लांबणार याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। प्रत्येक जिल्ह्याची यादी आता समोर आली आहे। त्यामुळे या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जून आणि जुलैमध्ये पाऊस खंड पडणार सविस्तर अपडेट या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। 2025चा जर विचार केला, या वर्षीचा अवकाळी पाऊस पडला तर तो गेल्या 100 वर्षामध्ये कधीच पडला नव्हता। त्यामुळे शेतकऱ्याच्या मनामध्ये असं कुठेतरी जरा वाटत होते की यावेळी मान्सून खूप मोठा पडणार, जबरदस्त यावेळी पाऊस पडणार। तर हवामान अभ्यासकांनी सुद्धा 2025चा पाऊस काळ खूप मोठा पडणार असं सांगितलं होतं, परंतु अचानक वेळापत्रकामध्ये मोठे बदल झाले। नेमकं पाऊस जे हवामान आहे, हवामानाच्या वातावरणामध्ये कोणते बदल झालेत याची देखील माहिती देणार आहे। कारण आता सध्या जो पाऊस पडत आहे, तुम्ही वातावरणाकडे बघितलं तर 10 मिनिटे पाऊस पडतो आणि 10 मिनिटांनंतर लगेच ऊन पडायला सुरुवात होते। त्यामुळे अशा प्रकारचा पाऊस शेतीसाठी अजिबात चांगला नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, नेमका आता कोणकोणत्या जिल्ह्याला पाऊस पडणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अति प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे
कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस पडणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस अजून सुद्धा पडणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्याला धोका देणार पाऊस, कोणकोणत्या जिल्ह्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार, कोणकोणत्या जिल्ह्यात इथून पुढे जून आणि जुलैमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार, अगदी संपूर्ण जिल्ह्याची यादी आता हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर पेरणी केला असाल, जून आणि जुलैमध्ये तुम्हाला पाऊस कसा असणार याची सविस्तर अपडेट आम्ही तुम्हाला सांगणार आहे. अगदी तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये पावसाचा काळ कशा स्वरूपाचा असणार आहे याचा सविस्तर अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे. त्यामुळे तुम्ही तर पेरणी केली असेल तर लक्ष देऊन 2 मिनिटं बघायचा व्हिडिओ. तुमच्या जिल्ह्यामध्ये जून आणि जुलैमध्ये पाऊस कशा स्वरूपाचा असणार आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या या ठिकाणी आलेल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, जून आणि जुलैमध्ये जर तुम्ही जिल्ह्यामध्ये पाऊस जर थांबला तर तुमच्या शेती पिकाचं काय होणार, तुम्ही पेरलेल्या बियाणाचं काय होणार याची देखील तुमच्या भीती मनामध्ये तयार झालेली असतील. आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी पाऊस येणार याची देखील संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच देणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. त्यामुळे आता कोणकोणत्या ठिकाणी कधी पाऊस येणार आहे, आज, उद्या, परवा याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता तुम्हाला अनेक शेतकऱ्याला वाटत असेल की पावसाने लांबणीवर पाऊस गेल्याने डबल पेरणी करावं का, तर त्यामुळे आता पाऊस कधी पडणार आहे त्याच्या जिल्ह्याची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ पाहिजे. आता अनेक शेतकऱ्याच्या मनामध्ये परत पेरणी करावं का, 2023चा जर विचार केला अशाच प्रकारे घडलं होतं. शेतकऱ्यांनी पेरणी केली होती आणि अनेक दुबार पेरणीचं संकट त्याच्यावरती आलं होतं. 2024चा विचार केला तर भरपूर पाऊस झाला आणि 2025 अशाच प्रकारचा अंदाज हवामान खात्याने देखील दिला होता. पण यावर्षी पाऊस काळ भरपूर आहे, परंतु अचानक पावसाच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना सुद्धा वातावरण मनामध्ये एक भीती तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आता पाहूया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस असणार आहे. आपण पहिल्यांदा पाहूया की चांगल्या पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे. त्यानंतर पाहूया मध्यम स्वरूपाचा जो पाऊस आहे तो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे, कोणकोणत्या तालुक्यामध्ये असणार आहे, याची देखील संपूर्ण कोणकोणत्या गावामध्ये जास्त पाऊस पडणार आहे याची संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे कोणत्याही शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण शेवटमध्ये पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ स्किप करायचा नाही. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. फक्त 2 मिनिट वेळ काढून हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण यामध्ये तुम्हाला असं समजणार आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये जून आणि जुलैमध्ये कशा स्वरूपाचा पाऊस असणार आहे याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार आहे. मग आता जून आणि जुलैमध्ये पहिल्यांदा पाऊस पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे सर्वात पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे मुंबई. शेतकरी मित्रांनो, मुंबईच्या काही ग्रामीण भागामध्ये शेतकरी जे आहेत ते शेतकरी पेरणी करत असतात. जे आपले काही शेतकऱ्यांनी पाऊस झाल्यानंतर भात लागण केली असेल, नंतर वेगवेगळी पिके लागण केली असतात. त्यामुळे भाताला तर पाऊस चांगल्या स्वरूपाचा असतो, पण पाऊस इथे सुद्धा चांगल्या प्रकारे पडणार आहे मुंबईला. त्यामुळे भातात जे मुंबईमधील शेतकरी आहेत त्यांनी स्वस्थ राहायचं आहे. एकदम चांगल्या स्वरूपाचा पाऊस जून जुलैमध्ये असणार आहे. त्यानंतरचा दुसरा जिल्हा आहे पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार तो म्हणजे ठाणे. ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्याला तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा तो ज्या ठिकाणी पाऊस अतिशय मोठ्या प्रमाणात पडणार आहे जून जुलैमध्ये तो जिल्हा म्हणजे पालघर. पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पाऊस पडणार आहे. इथे सुद्धा केळीच्या बागा असतात, केळीच्या पिकाला अतिशय चांगला पोषक पाऊस पडणार आहे. त्यानंतरचा पुढचा ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता तो म्हणजे रायगड. रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सुद्धा सर्व जिल्ह्याची यादी सांगत आहे, सर्वांनी लक्ष देऊन पाहिजे. आता कमी स्वरूपाचा पाऊस असणारा काही ठिकाणी आपण जून जुलैमध्ये पाऊस विश्रांती येणार आहे अशा जिल्ह्याची यादी देखील या ठिकाणी आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. मुसळधार पाऊस पडणाऱ्या जिल्ह्याची यादी देखील या ठिकाणी सांगत आहे. त्यानंतर लगेच कोणत्या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे याची देखील संपूर्ण यादी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे. सर्वांनी लक्ष देऊन पहा. जिल्ह्यामध्ये आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस विश्रांती घेणार आहे याची देखील यादी तुम्हाला मी लगेच सांगणार आहे. सर्वांनी लक्ष देऊन पहा. त्यामुळे तुम्ही शेतामध्ये पेरणी केला असेल तर इथे लक्ष देऊन बघायचं आहे. तुम्हाला आता जी यादी आहे ती यादी तुम्हाला सांगत आहे. आता सर्व जिल्ह्याचे मुसळधार पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पडत आहे याची देखील यादी तुम्हाला सांगत आहे. तो म्हणजे रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पूर्णपणे कोकण परिसर या जिल्ह्यातून जर तुम्ही असाल तर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये आनंदाची गोष्ट आहे. या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडणार असल्याचे. आता पुढचा जिल्हा तो म्हणजे
सिंधुदुर्ग जो कोकणपट्टी किनारलगतचा जो जिल्हा आहे या पट्ट्यामध्ये सुद्धा अतिशय मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। या जून जुलैमध्ये अतिशय चांगला पाऊस पडणार आहे, याची देखील सर्वात मोठी अपडेट आता समोर आले। त्यानंतरचा पुढची यादी तुम्हाला सांगत आहे ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ अतिशय मध्यम स्वरूपाचा असणार आहे तो म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची यादी सांगतो। त्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, काही जिल्ह्यामध्ये अत्यल्प पाऊस पडेल आणि काही स्वरूप जो पाऊस काळ आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडू शकतो। यामध्ये आता कोणकोणत्या जिल्ह्यात तालुका वेज कमी जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो, यानंतर व्हिडिओच्या शेवटी कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस विश्रांती घेणार आहे त्या जिल्ह्याची यादी देखील सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस विश्रांती घेणार आहे याची देखील डिटेल या व्हिडिओमध्ये देणार आहे। आता प्रत्येक जिल्ह्याची यादी आली आहे, यामध्ये पुणे, यानंतर जिल्हा जर पुणे जिल्ह्यातील पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्याच्या शेतकऱ्याचा तुमच्यासाठी अतिशय चांगल्या प्रमाणे पाऊस पडणार आहे। या ठिकाणी देखील आता मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। त्यानंतर पुढचा जिल्हा तो म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा पाऊस पडणार आहे। बाजरी, तूर पिकाची इथे शेती केली जाते, द्राक्ष सुद्धा इथे केली जाते, सोयाबीन केलं जातं। यामध्ये जिल्ह्यामध्ये पाऊस चांगल्या प्रकारे पडणार आहे। अतिशय शेतीला पोषक असा मध्यम स्वरूपाचा पाऊस या नाशिक या जिल्ह्यामध्ये पडणार आहे। दुसरा पाहायला गेलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल। त्यानंतर पुढचा जिल्हा तो म्हणजे सातारा जिल्ह्याचा विचार केला तर इथं अवकाळी पावसाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे। या शेतकऱ्यांना आता वाटत आहे की चांगला पाऊस पडेल, परंतु काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, काही ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये देखील पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आता इथे पुढील आठवड्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस या सातारा जिल्ह्यामध्ये काही तालुक्यावेळेस पडणार आहे। मान असेल, खटाव असेल, इथे सुद्धा थोडासा पाऊस विश्रांती घेऊ शकतो। जो वाई नंतर जो घाटमाथ्यावरचा भाग आहे या घाटमाथ्यावरच्या भागात सुद्धा पावसाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस असू शकतो। आता पुढचा जिल्हा तो म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बाजरी पिकाची शेती केली जाते। ऊस असेल, द्राक्ष असेल, हळद असेल या पिकाची देखील लागवड केली जाते। मटकी असेल, या कडधान्याची सुद्धा शेती मोठ्या प्रमाणात केली जाते। या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आभाळाचे वातावरण राहील तर काही ठिकाणी चांगल्या प्रमाणात पाऊस असण्याची देखील शक्यता आहे। त्यानंतर सोलापूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या सर्व जिल्ह्यामध्ये बघून काही ठिकाणी चांगला पाऊस पडेल तर काही ठिकाणांमध्ये जून जुलैमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता दाट वर्तवण्यात येत आहे। तर तुम्हाला सोलापूर सांगितलं असेल, अमरावती सांगितलं असेल, यात मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडेल। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस थोडा वेळ कायम स्वरूपाचा असणार आहे म्हणजे या ठिकाणी पाऊस पडणार आहे परंतु कमी स्वरूपाचा पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येईल, त्या जिल्ह्याची यादी देखील या ठिकाणी सांगणार आहे। त्यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार याची देखील संपूर्ण डिटेल देणार। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली। आता या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे परंतु काही ठिकाणी मुसळधार पण पाऊस काही ठिकाणी पडेल, पण काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस असणार आहे, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, या वर्षीचा पावसाचा जो अंदाज आहे तो एक वेगळ्या प्रकारचाच आहे। त्याचं कारण म्हणजे सध्याला जर आपण हवामानाचा विचार केला तर आपल्याकडे जर बघितलं तर बरोबर 10 मिनिटे पाऊस पडतो आणि 10 मिनिटांनंतर लगेच ऊन पडायला सुरुवात होते। त्यामुळं वातावरणामध्ये लगेच बदल होतो आणि वातावरण प्रत्येक दिवसाला बदलायला सुरुवात होते। त्यामुळं अशा प्रकारचं जे वातावरण आहे ते आपल्या शेतीमध्ये जे पीक लावले असतं ते पिकाला अतिशय धोकादायक असतं आणि वातावरणात जो तयार झाल्याचा आपल्याला पाहू शकतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हवामान विभागाने तसेच अभ्यासकाने या वर्षीचा पाऊस काळ चांगला आहे असे सांगितले असले तरी परंतु सध्याला तशा प्रकारची चिन्हे दिसत नाहीत। परंतु आपण एक आशा करूया की जून जुलैमध्ये भरपूर पाऊस पडेल, तर पडायला पाहिजे, कारण की जून जुलैमध्ये शेतकऱ्यांना पाऊस गरज लागत असते, कारण आत्ताच पेरणी केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण दिलेला एक पावसाचा अंदाज असतो, त्यामुळे तुम्ही शेतीची इतर कामे करत असताना तुम्ही अनुभवी व्यक्तीकडून शेतीची पेरणी करत असताना अंदाज घ्या। तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, सल्ला घेऊनच शेतीची पिकाची जी लागवड आहे ती लागवड तुम्हाला करायची आहे, कारण पावसाचा अंदाज म्हणजे एक अंदाज असतो, कारण प्रत्येक दिवसाला वातावरण बदलत असतं। तसेच समुद्रामध्ये देखील काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली तर पाऊस कधी मोठ्या प्रमाणात देखील येऊ शकतो। अशा प्रकारचं वातावरण वारंवार तयार होत असतं। त्यामुळे जे शेतकरी आहेत ते शेतकरी लागवड करत असताना जो आपला अनुभवी व्यक्ती आहे त्या अनुभवी व्यक्तीचाच हा वेळी सल्ला घ्यायचा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास आपल्याला जे संभाजी अर्जुन YouTube चॅनल आहे ते YouTube चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा।